बिग बॉसची प्रतीक्षा आता संपत आलेली आहे. बिग बॉस मराठी आणि बिग बॉस हिंदी दोन्हीची एक चर्चा चालू आहे, कधी सुरू होणार आहे वगैरे. तर बिग बॉसच्या अधिकृत सूत्रांनी सांगितलेलं आहे, असं म्हणतायत बरेच जण, की 31 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. तर 31 ऑगस्टच्या आसपास किंवा मागं-पुढं कधीतरी सुरू होईल, पण सुरू होणार आहे एकदाच. म्हणजे त्याच्यामध्ये कोण कोण कंटेस्टंट भाग घेणार आहेत, कोण घेणार नाहीत, कोणाला विचारलेलं आहे, कोणाला नाही विचारलेलं आहे, याच्याविषयी आपण या भागामध्ये चर्चा करणार आहोत. तर सुरुवातीला आपण श्रद्धा आर्या, जी कुंडली भाग्यच्या माध्यमातून आपण तिला ओळखतो आणि तिने गेल्या वर्षीच 2 जुळ्या मुलांना जन्म दिलेला आहे. अशी ही श्रद्धा आर्येचं पण म्हणजे कन्फर्म झालेलं दिसत आहे. आणि तिला कसं आहे, म्हणजे की TV ॲक्टर असल्यामुळे ती प्रसिद्ध आहे. ती म्हणजे चांगलं खेळू शकेल असं मला वाटतं आणि बऱ्याच जणांची या शोमध्ये वर्णी लागणार आहे. यूट्यूबर आहेत, अभिनेत्री आहेत, कॉमेडियन आहेत आणि बऱ्याच नवीन चेहरे असू शकण्याची शक्यता आहे. आणि आता याच्यामध्ये आणखी एका अभिनेत्रीचं नाव घेतलं जाते, मुनमुन दत्त. मुनमुन दत्त म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये जी बबिता आणि जेठालाल यांच्या जोडीला जास्त पसंत केलेलं होतं. तर अशी ही मुनमुन दत्त पण या शोमध्ये भाग घेणार आहे, तिचं कन्फर्म झालेलं आहे. त्याच्यानंतर ही म्हणजे आपण एक प्रज्ञा नावाचं सिरियल होतं, प्रतिज्ञा मन की बात, त्याच्यामध्ये जी होती तिचं पण कन्फर्म होण्याची शक्यता आहे. आणि हा करण ग्रोहर हा पण म्हणजे कन्फर्म झालेला आहे, जो बिपाशा बसूचा नवरा आहे. तर असं हे सगळे हे कलाकार आहेत आणि बिग बॉसमध्ये येणार आहेत. आणि काही काही जणांनी नकार दिलेला आहे. त्याच्यामध्ये आहेत तेजी शाह, राम कपूर, दिव्यांका त्रिपाठी आणि लता संबरवालची पण या शोमध्ये येण्याची म्हणजे शक्यता आहे. आणि आता कोण म्हणजे बऱ्याच जणांचं कन्फर्म झालेलं आहे, आणखी काही जणांचं कन्फर्म होणार आहे. जवळपास 50 जणांची लिस्ट आहे, त्याच्यामधून किती जण कन्फर्म होणार हे बघणं मनोरंजक ठरणार आहे. माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.